नमस्कार, स्वागत आहे आपल्या शिवशिव कॉर्नरमध्ये। आज आपण 25 ते 30 दिवस टिकणारी धोंड्याची रेसिपी पाहणार आहे। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी एका बाउलमध्ये 1 वाटी मैदा चाळून घेतलेला आहे, त्याचबरोबर अर्धी वाटी रवा, चवीपुरतं मीठ आणि 1 मोठा चमचा तूप गरम करून घेतलेला आहे। हे सर्व एकत्रित मिक्स करूया आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे। अगदी जास्त घट्ट मळायचं नाही, कारण ह्याच्यामध्ये रवा आहे, त्यामुळे तो भिजण्यासाठी थोडंसं सैलसर पीठ आपल्याला मळावं लागेल। तर इथं हे पीठ आपलं मळून झालेलं आहे। आता आपण हे पीठ झाकून ठेवूया 25 ते 30 मिनिटासाठी भिजण्यासाठी। तोपर्यंत आपण सारण तयार करून घेऊया। तर इथं मी 1 वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे, ते आपण ड्राय रोस्ट करून घेऊया। तूप वगैरे टाकायची अजिबात गरज नाही। तर गॅसची फ्लेम इथं मी लो ठेवलेली आहे। लो फ्लेमवरती आपल्याला हे हलक्या गुलाबी रंगावरती खोबरं भाजून घ्यायचं आहे। तर बघा, मस्त असं खोबरं पण आपलं भाजून झालेलं आहे। थंड होण्यासाठी ठेवूया। इथे 1 चमचा तूप घेतलेला आहे। तुपामध्ये काजू आणि बदाम आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, किंवा तुम्ही काजू बदामाचे काप करून ते भाजून घेतले तरीही चालतील। तर इथं आपलं काजू बदाम पण मस्त असं भाजून झालेलं आहे, काढून घेऊया। खोबरं आपलं थंड झालेलं आहे। आता आपण हाताने चोळून घ्यायचं आहे, त्यामुळे ते बारीक होईल। मिक्सरमध्ये बारीक करण्याची अजिबात गरज नाही। आता आपण ह्याच्यामध्ये काजू बदामाचे तुकडे, त्याचबरोबर पिठी साखर आणि इलायची पावडर टाकून घेऊया। हे सर्व एकत्रित मिक्स करायचे। तुम्ही पिठी साखर ही तुम्हाला जशी गोड सारण हवं असेल त्याच्यानुसार कमी जास्त करू शकताय। तर बघा, इथं हे सर्व एकत्रित मिक्स झालेलं आहे आणि मस्त असं आपलं सारण तयार झालेलं आहे। आता आपलं पीठ पण अगदी मस्त असं भिजलेलं आहे। मळून घेऊया एकदा आणि त्याच्यानंतर आपल्याला जेवढ्या साईजचे धोंडे बनवायचे असतील त्याच्यानुसार आपण पिठाचे गोळे तयार करून घेऊया। तर मी अगदी छोटे छोटे धोंडे तयार करणार आहे, त्यामुळे या पद्धतीने मी गोळ्या तयार करून घेतलेल्या आहे। तुम्हाला जेवढ्या साईजचे तुम्ही मोठे हवे असेल तर मोठे गोळ्या तयार करून घ्या। तर इथं मी सर्व गोळ्या याच पद्धतीने तयार करून घेतलेल्या आहेत। आता आपण एक गोळी घेऊया आणि ती लाटून घ्यायची आहे। तर इथं मी लाटून तयार करते। आपण ज्याप्रमाणे पुरणाला उंडा करतो पुरण भरण्यासाठी, त्याप्रमाणे जरी केलं तरीही चालेल, किंवा मग तुम्ही लाटून केलं तरी चालेल। तर बघा, इथं आपलं हे लाटून झालेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये 1 चमचावर सारण टाकून घेऊया, किंवा जेवढं बसत असेल तेवढं सारण टाकून घ्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला हे या पद्धतीने बंद करून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्याच्यातील सारण अजिबात बाहेर येता कामा नये। तर बघा, वरचा जो एक्स्ट्राचा भाग आहे तो काढून म्हणजे जे पीठ आहे ते काढून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला दोन्ही हाताने व्यवस्थित असं दाबून घ्यायचं आहे। तर बघा, या पद्धतीने मी हे सर्व धोंडे तयार करून घेते। जवळजवळ एवढ्या पिठामध्ये 25 ते 30 धोंडे तयार झालेले आहेत। आता आपलं तेल पण चांगलं गरम झालेलं आहे। धोंडे सोडून घेऊया। तर धोंडे सोडताना जो वरचा भाग आहे, आपण जो बंद केलेला भाग आहे तो वरती ठेवायचा आहे, आणि जो प्लेन भाग आहे तो खाली ठेवायचा आहे। त्यामुळे तो व्यवस्थित असा तळला जातो, कारण एकदा का तो फुगला की पलटी होतो आणि तो मग आपल्याला व्यवस्थित असा तळता येत नाही। त्यामुळे तो सुरुवातीला टाकताना प्लेन भाग हा खाली टाकायचा आहे। 1-2 मिनटं आहे तसंच ठेवायचं आहे, आणि त्याच्यानंतर आपल्याला आलटून पलटून व्यवस्थित असा हा धोंडा तळून घ्यायचा आहे। तर हलक्या बदामी रंगावरती आपण धोंडे तळून घेणार आहे। साधारणतः 4 ते 5 मिनटं लागतात। गॅसची फ्लेम ही तर मी मीडियम हाय ठेवलेली आहे। मीडियम हाय फ्लेमवरतीच आपल्याला धोंडे तळून घ्यायचे आहेत। तर बघा, 4 ते 5 मिनटानंतर आपले मस्त असे धोंडे तळून तयार झालेले आहेत। कलर पण अगदी मस्त असा आलेला आहे। तर बाकीचे धोंडे पण मी तळून घेतलेले आहेत, पाहू शकताय। कलर पण छान आहे आणि त्याचबरोबर टेस्टला पण अगदी छान असे लागतं। तर तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की घरी ट्राय करा, आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्यापूर्वी बेल आयकॉनला प्रेस करा। थँक्स फॉर वॉचिंग।